महाडच्या सत्याग्रहामध्ये महिलाही सहभागी होणार ही गोष्ट, ही बातमी जेव्हा रमाईच्या कानावर पडते तेव्हा ही गोष्ट रमाई बाबासाहेबांसमोर काढतात. बाबासाहेबांनाही रमाईची थट्टा करण्याची लहर येते. त्यानंतर रमाईला बाबासाहेब म्हणतात, हो मुंबईहून बऱ्याच महिला तिथे येणार आहेत, त्यांचं पुढारपण तू करायला हवंस. त्यानंतर रमाई म्हणते, ना बाबा, हे काम तर पुरुषांचं, आम्ही महिला तिथे येऊ, परंतु तुमच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी. त्यानंतर बाबासाहेब पुन्हा एक प्रश्न विचारतात. ते म्हणतात, तिथे 4-5 हजार लोक येणार आहेत, त्यांची व्यवस्था तुला करता येईल का? त्यानंतर रमाई इथे जे उत्तर देतात ते उत्तर खूप महत्वाचं आहे. मी रात्रंदिवस स्वयंपाक करत राहील, परंतु त्यांची व्यवस्था करेल. मित्रांनो, आपल्या थट्टेला रमाईकडून एवढं धारदार उत्तर येईल याची अपेक्षा किंवा कल्पना सुद्धा बाबासाहेबांना नव्हती. मित्रांनो, गोष्टीचं संपदे, गोष्टीचं तात्पर्य रमाईच्या उत्तरावरून तुम्हाला आलंच असेल. मित्रांनो, मोठी लोक हे कधीच संकटांना घाबरत नाहीत आणि जे संकटांना घाबरतात ते कधीच मोठं होत नाहीत. म्हणून संकटांना संघर्षाची साथ असली तर